बाकीच काय बोलणार नाही. रामकृष्ण हरी आम्हाला मोहिते पाटील फक्त माहिती आहे, आम्हाला बाकीचं काय माहिती. म्हणजे गाव एका बाजूला आणि पोरार एका बाजूला आहे तांब्यात. त्याच्यामुळं BJP चांगलं वातावरण आहे. परिषद पंचायत समिती निवडणूक चालू आहे, काय होईल म्हणताय? चांगलं होईल. पुन्हा चांगलं होईल. तुतारीचं तुतारीचं भारतीय जनता पार्टीनं आव्हान दिलेलं आहे की पण नाही नाही त्याचा काय उपयोग आहे. महाराष्ट्र नगरी आणि अकलूज एक्सप्रेसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माळीनगर जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण तांबेवे गावामध्ये आलेलो आहोत आणि इथे काही मतदारांशी आपण चर्चा करणार आहोत. आणि चला तर मग आपण इथे काही मतदार जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याला गाठ पडलेले आहे. काय सांगाल, काय नाव आहे तुमचं? जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे, काय हवा आहे तुमच्या तांबेवे गावामध्ये, कुणाची हवा आहे? तुतारीची. एकंदरीत काय होईल? तुतारीच येणार. काय नाव आहे दादा आपलं? हनुमंत लोंढे. हनुमंत लोंढे. काय म्हणताय, कसं काय काय जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक सुरू आहे सध्या, काय होईल म्हणताय? हाय तुतारीची हवा आहे. तुतारीची हवा आहे सगळीकडं. तुतारीची हवा आहे. परिषद गटातनं उमेदवार इथे तुतारीचे कोण आहे? मारुती हरिदास लोंढे. काय कसं असेल? हाय वातावरण चांगलं आहे. आणि पंचायत समिती गणातून कोण उभे आहे तिथे? सांगितले की कोमल निशांत पाटील. त्यांच्यासाठी कसं वातावरण आहे? हाय त्यांच्यासाठी पण चांगलं आहे. चांगलं आहे का? हो. एकूण तांबेव गावाचं वातावरण कसं असेल? हाय व्यवस्थित आहे. दादा काय नाव काय नाव काय? शंकर कुंभार. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक चालू आहे, काय होईल म्हणताय? चांगलं होईल. पुन्हा चांगलं होईल. तुतारीचं तुतारीचं. भारतीय जनता पार्टीनं आव्हान दिलेलं आहे की पण नाही नाही त्याचा काय उपयोग आहे. भारतीय जनता पार्टीचं नाही, नाही. तुतारी आम्हाला एवढं कळतंय. नुसती तुतारी. हा जमलं. ही वायर सोडा सोडा तुम्ही खाली वायर. भाई काय नाव आहे तुमचं? जब्बार शेख. तांब्यातल्या रहिवासी आहे का? हां, काय निवडणूक चालू आहे पंचायत समिती जिल्हा परिषद गटाची, काय होईल म्हणताय? हे मोहिते पाटलाच इथे सीट लागते तुतारी. मोहिते पाटला सीट लागणार, हां, पण भाजपचे बी उमेदवार आहेत की. आहे ते घे, पण त्यांचे मग आहे ते थोडेफार इकडे तिकडे काय. थोडीफार म्हणजे नेमकं काय म्हणायचं तुम्हाला? आता गावगाडा इकडे तिकडे थोडं होणारच आहे. बरं, म्हणजे काय आव्हान आहे की काय सहज होईल निवडणूक? नाही, सहज नाही होणार. हे मोहिते पाटलाचं सीट लागते पाहिजे. पहिल्यापासून मोहिते पाटलाची सीट आहे. काय सांगाल, काय नाव आहे तुमचं? पोपटवर म्हणे तांब्याचं रहिवासी. हो. काय एकंदरीत परिस्थिती काय आहे? परिस्थिती म्हणजे गाव एका बाजूला आणि पोरार एका बाजूला आहे तांब्यात. त्याच्यामुळं BJP चांगलं वातावरण आहे. भारतीय जनता पार्टीला चांगलं वातावरण आहे एकदम. तुम्ही आता म्हटले की गाव एका कडेला आणि पोरार एका बाजूला. पुढारी एका कडेला. काय सांगाल त्याच्याबद्दल? जरा स्पष्ट सांगाल. कसं होतं माहिती आहे का, इलेक्शन लागलं ते सगळं पोरार एक होतं हां, आणि इलेक्शन संपलं की कुठला पोरार कुठं असतो हेच कोणाला माहिती नाही. बरं. हां 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 हां. त्याच्यामुळं गाव एका बाजूला जाणार आणि पोरार एका बाजूला जाणार. आता असं ह्या गटामध्ये असं झालेलं आहे का? हो, या गाण्यामध्ये तांबेवे गावात 100% एकंदरीत परिस्थिती कशी असेल निवडणूक? परिस्थिती आता कसं आहे, 50-50 धरून चालायचं. पंचायत समितीला आणि जिल्हा परिषदेला 50-50 होईल. हो, पंचायत समिती गणामध्ये कोणाची हवा आहे? इथं म्हणजे दोन्ही पार्टीचे, म्हणजे तुतारीची आणि तुतारीची आणि कमळाची बी. तुतारीची बी. कमळाची बी. याच्या व्यतिरिक्त आणखी काय तुमच्या मनात बोलायसारखं? नाही काय नाही. बाबा काय नाव आहे? बबन जनार्दन कोळी. तांब्यातलंच काय? तांबोळी. काय काम करतात? शेती. किती वय आहे आता? 70. आहे का? हा. अरे वा. अनेक निवडणुका तुम्ही बघितलेल्या आहेत. म्हणजे ह्या गावातलं राजकारण सगळं फिरवलंय मी आतापर्यंत. ज्या पार्टीला जाईल ती पार्टी विजय. म्हणजे तुम्ही गेम चेंजर हा आहे. हा गेम चेंजर आहे. बरं, काय होईल म्हणताय? काय घडल काय? घडल म्हणजे समान आहे आता सध्या चालू. एकदम समसमान समान आहे. 50-50. 50-50. एकंदरीत शेवटच्या क्षणी कुणाचं पार्ट जड होईल? जड होऊन म्हणजे ह्या गावात पुढाऱ्यांचं कोणच ऐकू शकत नाही. का बरं, काय कारण आहे? पुढारी नुसतं पैसे खिशात घालून नुसतं जाणार पैशासाठी आणि येणार, कोणाला रुपया देणार नाही, स्वतःच्या खिशात घालणार. एक नंबर. हां, ही लोकांनी प्रत्येक मतदाराला पैसा दिला तर लोक मतदान करणार आहेत. म्हणजे पैसे दिले तरच मतदान होणार. तर मतदान होणार आहे. असं तुम्ही स्पष्ट सांगताय. हा स्पष्ट सांगतो.
त्यात काय अडचण नाही. असं काय कारण काय आहे? कारण पुढारीच्या मापाचा आहे तो. ज्याची पार्टी नाही ती बी म्हणतो माझी पार्टी आहे, आणि ती 10 वर्षात दुसऱ्याच पार्टीत, एकदा ह्या पार्टीत एकदा त्या पार्टीत. मग कसा विश्वास आहे त्यांच्यावर? कुठला रोड नाही, कुठला गावचा विकास नाही, अजून या गावाचा विकास झाला नाही. काहीच नाही. डोळं जायची पाळलेली आमची काठाड्या डोळ्याला लागते ते, तरी त्याचा निर्णय नाही. एकूण तुमचा आरोप कोणावर आहे दादा? आमचा आरोप होय गावाच्या पुढाऱ्यावर. म्हणजे गावातल्या पुढाऱ्यावर तुमचा आरोप आहे हा म्हणतात. हा. मी आता म्हटल्याप्रमाणे निवडणुकीचं शेवटचं वातावरण कसं राहील तुमच्या अंदाजानं? अजून एकदा प्रश्न विचारलाय तुम्हाला. मग अजून एक ती पहिला सांगितला तीच प्रश्न आहे ना माझा. होय ना? हा, म्हणजे त्यात काय बदल होणार त्यात काय बदल होणार नाही. नाही? दादा काय राहा घेतलंय काय? मला सांगा, ग्राउंड लेवलला तीच आहे. तुम्ही तांबेतले रहिवासी आहेत. आता आम्ही तांबेमध्ये आलेलो आहे. एक जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जोरात सुरू आहेत. वातावरण गरम व्हायला लागले. निवडणुकी रणधुमाळी तापू लागलेली आहे. कसं वातावरण राहील? काय तुमच्या मनात, तुमच्या डोक्यात काय प्रश्न आहेत? काय काय होईल? काय म्हणताय? काय नाही तर दोन्ही जागा तुतारीच्याच लागणार, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती. एकल्याला पुढारी राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्र पवार पवार गटाच्या दोन्ही जागा लागणार. पंचायत समितीमध्ये कोणचे उमेदवार आहेत तिथं? कोमल निशांतदा पाटील त्यांच्यासाठी वातावरण कसं आहे? पोषक वातावरण आहे. एकूण मला सांगा, ह्या तांबेव गावाची मतदारसंख्या किती आहे? किती आहे? तांबेचे मतदार 2772 मतदान आहे. असं सांगता त्याला सांगू दे की. साधारण 2100 ते 2000 पोल होईल. 2100 ते 2000 पोल होईल. 1700 आणि सगळं बापू. त्या दरम्यान भारतीय जनता पार्टीचं बी आव्हान असणार आहे की? असलं तरी आम्हाला आव्हान वाटत नाही. का बरं? का वाटत नाही? म्हणजे नेमकं काय म्हणायचं? इथं विकास कामं झालेली आहेत. मोहिते पाटलानं काय केलं गावात नाही. रस्ता ही सगळे सुखसुविधा केलेल्या आहेत. त्यामुळे मोहिते पाटलाकडे बघून मतदान होणार आहे. मोहिते पाटलाकडे बघूनच ह्या दोन्ही उमेदवारांना मतदान होणार आहे. जिल्हा परिषदच्या गटाला बी आणि गणाचे बी उमेदवारांना. हो, आपल्या बरोबर की आहेत, आपण त्याची चर्चा करणार आहोत. काय नाव काय? तांबेवाचाच रहिवासी आहे ते. काय निवडणुकीचं वातावरण काय म्हणतं? काय आहे? कोण 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 पळतंय? काय सगळी स्वतः नेते मंडळी आहे. आता गावचा विकास म्हातारा म्हणतो नाही ते गावचा विकास तर आहे का? दिसतंय का लहान कुठं? कसं स्वच्छता आहे बघा. हे फिरवा कॅमेरा, किती स्वच्छ गाव आहे. म्हातारा म्हणतो विकास नाही. आता हे काय स्वच्छ किती आहे का? घाण दिसली का तुम्हाला? हे तुमच्या हिशोबाने काय होईल म्हणताय? नाही तुम्ही म्हणतो म्हणून म्हणलं नाही ना, पण जास्त नाही बोलायचं मग, एवढंच बोलायचं. विकास नाही म्हणलं म्हणून मी जाऊ तुम्हाला स्वच्छता किती आहे बघा. बोला. काय भाई, काय नाव काय आहे तुमचं? शब्बीर इलाही मुल्ला राहणार तांबवे. वय किती आहे भाई तुमचं? वय आपलं आहे की 60-65 आहे. 7 का 65? 65 आहे. बरं. काय निवडणूक सुरू आहे, काय होईल म्हणताय? निवड काय मोहिते पाटील पुन्हाला उभा करेल ती 100% निवडून येणार. तो तारीख वाजवणारा माणूस, कुणी काय बी बोलू. तुतारी वाजवणारा माणूस आघाडीवर आहे. हो हो, एक नंबर आघाडी, एक नंबर आघाडी. पण भारतीय जनता पार्टीचं उमेदवार बी आहेत की? मग कुणी किती बी असू, हां. किती बी असू. मग भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचं काय इफेक्ट होणार नाही? नाही नाही, काय कारण आहे? काय किती कारण असते. मोहिते पाटलाचा आमचा विकास आहे. नमस्कार. काय नाव काय? वसंत दौडी झालं. राहायला कुठे? कोंढरपट्टा तांबे तांबे कोंढारपट्टा. म्हणजे ह्या निवडणुकीच्या तुम्ही मतदार आहेत म्हणाले. हां मग काय होईल म्हणताय? जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक सुरू आहे. काय काय डोक्यात काय चाललंय? काय काय आता तरी चाललंय. तुतारीचं भारतीय जनता पार्टीचं बी आव्हान आहे की? हां. BJPचा बी उमेदवार आहे. पंचायत समिती जाणार आहे, जिल्हा परिषद गटात आहे. काय होईल? काय नाव काय? नाव काय? राहिला जाधव. म्हणजे ह्या गणातले मतदार आहेत तुम्ही. काय होईल मतदार या निवडणुकीत? तुतारी गणात बी आणि गटात बी. काय बघायचं? होय. नाव काय? अजय बाप्पाराव सोनवणे. सोनवणे आणि कंपनी. काय चाललंय जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत?
काय आतापर्यंत आपल्याला कोणी काहीच केलं नाही तर आपण काय सांगू शकत आहे. म्हणजे तुमच्यापर्यंत कोण आलंच नाही अजून असं म्हणायचं. नाहीच कोण आलं. म्हणजे राहिला तुम्ही तांबे गाणातच आहे का गावातच आहे का? चांगलं चौकात चौकातच. मग आता काय होईल म्हणताय निवडणुकीचं? भाजप पण फार्मात आहे हां आणि तुतारी पण फार्मात आहे. हां ईर्षेला इरस देणारे दोन्ही पण आहे ते. बरं. काय सांगता येत नाही आता. कमळ पण जोरात आहे, रामभाऊ सातपुते ईर्षेल बाह्या पण जोरात आहे. एकंदरीत शेवटची परिस्थिती काय असेल? आता कुठले येईन काय सांगता येत नाही. दोन्हीचं पण सभा हे होते त्या रोजचे रोज दोन्हीच्या पण माणसं हे फिरते ते त्यामुळं काय बोलता येणार नाही आपल्याला. तू काय घेईल? काय नाव काय आहे तुमचं? माझं हां परभाकर भोसले राहायला कुठं आहे तर? वर बहाननगर. भावनगर कुठं? ठीक आहे मला. म्हणजे तांब्याचंच आहे का? हां काय निवडणूक सुरू आहे सध्या, काय वातावरण आहे, काय होईल? आता कशाचा आम्ही आजारी या पोराला ती सांगतो मी तू 4 दवाखान्यात घेतलं. बरं, तुम्ही अनेक निवडणुका बघितल्या असलेल्या, अनेक ठिकाणी तुम्ही मतदान केलेलं आहे. हं. या निवडणुकीत काय होईल म्हणताय? किती निवडणुका बघितल्या तुम्ही? लय बघितलं पण काय सांगता येत नाही बाबा. बरं का वयाचं त्याची 27 राजी आहे, 5 वर्षाच्या आहे, पुन्हा दुसऱ्या 5 वर्षाचं. आता माझं 93 वय चालू. 93 आहे का? 93 आहे. तुमचं काय नाव आहे? माझा अभ्यास आहे. आब्बास शेख. काय जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक सुरू आहे, काय होईल म्हणतात? काय आता कसं होईल तसं होणार. ज्या लोकांना लोक देणार ती देणार देतीलच मग. कोणत्या लोकांना देणार आहेत, काय देणार आहेत? महाराष्ट्र शासनानं जे दिलेले आहे ती येणारच. महाराष्ट्र शासनाचे येणार आहे. हां आपण जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत काय होईल? जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये होईल की निवडून येते कोण निवडून येईल? आपले. अब आपली म्हणजे कोण सांगा की जरा. ती बी डोक्यात मिळालं. हां असं आहे होय, बरं. ती पण नमस्कार. राम राम. काय नाव काय आहे तुझं? हनुमंत पंढरनाथ कोळेकर. राहायला कुठे? तिथंच आहे गावात तांबे. तांब्यातच रहिवाशी. कोळेकर म्हणल्यावर तुमचं किती उमर आहे तिथं? आणि राव निम गावात कोळकरा जायला. कोळेकर आणि इनामदार त्यांचं गाव आहे. हो हो बरं, कोळेकर. काय जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक सुरू आहे सध्या, कसं आहे वातावरण, काय होईल? एक नंबर. मोहिते पाटलाशिवाय पर्याय नाही आम्हाला. माहिती पडलं पण बीजेपी वंचितच्या उमेदवाराने बी आव्हान आयला केलं. मी बाकीच काय बोलणार नाही. रामकृष्ण हरी आम्हाला मोहिते पाटील फक्त माहिती आहे. आम्हाला बाकीचं काय माहिती. पहिल्यापासून हो पहिल्यापासून. एक पंचायत समितीचं उमेदवार कोण आहे तुमचे? आमचं पंचायत समितीचं हे आपलं निशांत दादा. निशांतदादांची सहभागी होती. कोमलताय. तर त्यांच्यासाठी कसं वातावरण राहील? एक नंबर. बरं, तुमचं तांब्याचं एकूण मतदान किती आहे, किती पोल होईल, काय ह्याच्या अगोदर अनुभव आहे? तांब्याचं मतदान बघा 3000 आहे बरं का. आणि एक 2200-2300 पोल होईल. हां तुम्हाला सांगता मला तोंड पोचत नाही. 2200-2300 पोल होईल. आणि 1800 ते 1900 मतदान कोमलताईला जाईल आणि आपलं लोंढे सायमानला जाईल. होय. हो. आणि बीजेपी वंचितचे उमेदवार आयला मी त्याच्याबद्दल काय बोलणार. रामकृष्ण हरी कसं आहे माहिती आहे, उगाच टकोऱ्या जाळ करतात आमच्या. बरं, म्हणजे तुमच्या हिशोबाने एकंदरीत वातावरण तुतारीला चांगलं आहे. एक नंबर. सोन्याने पिवळं. होय होय. आमच्या भागात तुमचं नाव काय? माझं नाव सलीम करीम खान. सलीम करीम खान. राहणार तांबवे. पहिल्यापासून तांबे. पहिल्यापासून तांबे. तसं आज वय 55 आहे. आणि आमच्या इथे सध्या काय तुतारी वाजणार माणसाचीच हवा आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्हा दोन्हीला हो दोन्हीला दोन्ही उमेदवार कोलमतांनी निवडून येतात. जिल्हा परिषद पंचायत समितीला वंचित आणि बीजेपीने आव्हान केलं. आहे त्यांचं आव्हान तसं म्हणजे पण निवडून तुतारीच येणार. 100% 100%. याच्या अगोदर तर तुम्हाला याच्या अगोदर बी तुतारीच आहे. ह्याच्या आधी राष्ट्रवादी होते म्हणजे काय ते घड्याळ होतं ते चालतं म्हणून आपल्या इकडे अजितदादा पवारचं. त्यांची ही विभागणी झाल्यापासून आता तुतारी तुतारी चालते म्हणा. तुतारी चालते. फुल चालते. म्हणजे तुतारी ह्याला बी तर तुतारी चालते ना. आपल्या विधानसभेला लोकसभेला तुतारी झाली इथे. मग इथले जिल्हा परिषद पंचायत समितीचे उमेदवार निवडून येतील. ओके 100% येणार. बसा तिथं. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव काय आहे दादा तुमचं? इनामदार. इनामदार. तांबव्याची इनामदार काय?
बरं, काय जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक सुरू आहे सध्या, काय होईल म्हणताय? तुतारी तुतारी हा पण भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे, वंचितचा उमेदवार आहे, होय आहे पण तुतारी तुतारी वाजेल म्हणताय? हा पंचायत समिती गाण्यात कोण उमेदवार आहे? कोमलताई कोमलताई पाटील. कसं आहे त्यांच्याबद्दलचं वातावरण? चांगला आहे एक नंबर. येतील काय निवडून? हो सर किती वय किती आहे तुमचं आता? 76 अनेक निवडणुका बघितल्या बा, अशी निवडणूक बघितली काय? नाही एकंदरीत कसं वातावरण आहे? एकंदरीत सगळीकडे मोठे पाटलांचं राज्य मोहिते पाटलाचं राज्य होईल. हा बरं. माझी मुलगीच आहे ती. माझी मुलगी आहे कोणचे? उभा राहिलेली कोमलताई हो 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 हो, होय काय? हा. बर 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 लोणची बर बर. पण आता ती येणारच आणि ती येणार म्हणण्यापेक्षा मोठे पाटलांचीच माणसं आहेत आम्ही सगळी. मोहिते पाटलाचे लोक होते. हा चालेल. आमच्या पुढं दुसरा पक्ष नाही, मोठे पाटील हाच पक्ष. झाला फ्रेश. बाबा नाव काय आहे तुमचं? दोनग्राम एकनाथ कोळीकर. किती वय आहे? काय जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका सुरू आहे, ते काय होईल म्हणता, कसं होईल? काय आता ते आपल्या माझ्या डोक्याचा बाहेरचा प्रश्न आहे. काय की काय आपल्याला माहिती नाही तर काय सांगायचं तुम्हाला. मग तुमच्यापर्यंत अजून प्रचारासाठी कोण फिरकलं येते नाही? ती येते जाते ती म्हणा, पण काय आपल्या कामात असतो. आलेली घरी जाते ती ते जाहिराती पण एकंदरीत काय होईल निवडणुकीत? काय आता आपल्याला काय सांगता येत नाही. बाबा नाव काय आहे तुमचं? नाव काय नाव? सांगदेव वाडेकर राहायला कुठे? कोंढरपट्टा. कोंढारपट्टा. म्हणजे बरं बरं इथंच आहे. काय जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक सुरू आहे, काय म्हणतात, कसं वातावरण आहे? काय आपण नाही बघा ते आता हे शाळा राहिली, आपण शाळेत जातो, आपलं पोरीला सोडायची, आपलं शेतीत जायचं. काय पण कोण निवडून येईल, काय काय होईल? तसं सांगता येत नाही बघा. आपण नसतो त्यात तर काय सांगणार मी तुम्हाला. नसताय तुम्ही, नाही आपण त्यात नसतो. पण मतदान तर करताय की दादा? मतदान करणारच का आता, मतदान काय आहे ते करावं लागतं त्याला काय राहावं. संध्याकाळी 5-6 वाजता राहायला कुठे? तांब्यात. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक सुरू आहे सध्या, कसं आहे वातावरण, कुणाची हवा आहे? आता कसं आहे सध्या बा इथं पहिल्यापासूनच 50 वर्षाची परंपरा आहे की इथं मोहिते पाटलाशिवाय काम आहे इथं चांगलं मोहिते पाटलांचं. त्याच्यामुळं इथले उमेदवार जे आहेत ती चांगल्या मतानं मोहिते पाटील गटाचे राष्ट्रवादी तुतारीचे पण भारतीय जनता पार्टीची काय हवा आहे का इथं? भारतीय जनता पार्टीचा असं आहे की प्रत्येक पक्ष आपापल्या परीनं प्रयत्न करत असतो, पण इथं काम मोहिते पाटलांचं असल्यामुळं इथं चांगल्या प्रकारचं लीड मिळणार आहे या गावात. वंचित बहुजन आघाडीचा बी उमेदवार आहे बघा, तुम्ही बोलायला लागलाय, अनेक निवडणुका तुम्ही बघितल्यात, काय होईल म्हणताय या निवडणुकीत? आता कसं आहे माहीत आहे का, प्रत्येक पक्षाचं वेगळे गणित असते, प्रत्येक पक्षाची वेगवेगळी कामं असतात, प्रत्येक पक्षाचे वेगवेगळे पुढारी असतात. पण या गावामध्ये पहिल्यापासून मग कोळेकर असतील, इनामदार असतील, सगळ्यांनी मिळून हे मोहिते पाटलांना सहकार्य केलेलं आहे. त्यामुळं या गावात पंचायत समिती, जिल्हा परिषद ही दोन्ही उमेदवारांना चांगल्या प्रकारचं लीड मिळणार आहे. एकंदरीत तुम्ही तांब्यामध्ये राहताय, किती लोकसंख्या आहे इथे? आता लोकसंख्या तसं मतदानच 27-28 आहे, लोकसंख्या त्याच्यापेक्षा जास्त असते. बरं, काय याच्या अगोदरच्या निवडणुकीत आणि या निवडणुकीत काय फरक जाणवतोय का तुम्हाला? तसं वास्तविक आता काहीच फरक जाणवत नाही, कारण पहिल्यापासून आम्हाला विजयच माहीत आहे, आम्हाला पराजय माहीत नाही. त्याच्यामुळं यावर्षीसुद्धा या पंचवार्षिकला सुद्धा पंचायत समिती, जिल्हा परिषद 100% येणार आहे. पंचायत समितीचे उमेदवार कोण आहेत तिथं? इथं पंचायत समितीचे उमेदवार कोमल निशांत पाटील आहेत आणि जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत मारुती हरिदास लोंढे. यांच्यासाठी कसं वातावरण आहे म्हणजे? यांच्यासाठी एकदम चांगलं आणि सुंदर वातावरण आहे. दोघेही निवडून येतील? दोन्ही 100% निवडून येणार आहेत. कार्यकर्ते चांगल्या प्रकारचं काम करतायत, त्यामुळे ही दोन्ही उमेदवार निवडून येणार आहेत. तर मित्रांनो, आपण होतो तांबे या गावामध्ये. आपण इथल्या जनतेची मतं आजमावलेली आहेत. तुम्हाला कशी वाटतात किंवा तुमचं याबद्दल काय मत आहे ते आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. कॅमेरा पर्सन रियाज मुलानीसह मी आमिर मोहोळकर, तांबे.